व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर मी सूरजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो ॲक्च्युली कुठून सुरुवात करू मला कळत नाही, कारण एवढं घाई गडबडत आणि अचानक भयानक झालं आहे ना माझ्यासोबत. आणि मी इथे आलो आहे. बाय द वे तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघा आणि तुम्ही स्वतःच गेस करा की मी ॲक्च्युली आता कुठे आहे. तर येस, माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणात. बट बाय द वे मी माझ्या गावी कोंडमाळ्याला नाही, तर मी माझ्या मामांच्या गावी आबिडगावला दत्तवाडीला आलो आहे. का तर मी सांगणार आहे, वेट. तर सीन असं आहे की गुरुवारी रात्री मला माझ्या छोट्या मामीचा फोन आला होता, रेश्मा मामी माझी, की सूरज काय करतोस. म्हटलं आहे ऑफिसला आहे. आणि शनिवारी काय करतोस. तर सॅटर्डे ॲक्च्युली मला ऑफ असतो सॅटर्डे. तर म्हटलं सॅटर्डे ऑफ आहे, काय नाही घरी असणार, रादर मी गरब्याला जाईन किंवा अजून काहीतरी माझा प्लॅन असणार. तर सहजच मामी बोलून गेली की मग इकडे इकडे म्हणजे कुठे गावी कोकणात ये. म्हटलं आता गणपतीला गावी येऊन गेलो, परत येऊन काय करू. तर ती बोलली की अरे एडा आपले तुरुंबवची शारदा देवीची जत्रा आहे ना, तर त्या जत्रेला जाऊ शकतो आपण. तर मग दोन सेकंदाचा मी ॲक्च्युली पॉज घेतला की अरे हां यार, म्हणजे शारदा देवीचं मंदिर आहे आणि नवरात्री पण आले. बाय द वे गाईस, तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या परिवाराला सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटी लाभो हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना करतो. हां, तर मी कुठे होतो ॲक्च्युली. तर मी 2 सेकंदाचा पॉज घेतला होता तेव्हा आणि म्हटलं, विचार केला की हां यार, आईच्या मंदिरात गेलो नाही म्हणजे खूप वर्ष झाली. कोविड जेव्हा आला, लॉकडाऊन लागला, त्याच्या आधी खूप आधी गेलो होतो. म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष झाली मी गेलो नाही मंदिरात. ॲक्च्युली लाजिरवाणी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण म्हटलं आता तेव्हा विचार केला की हां यार जाऊ शकतो आणि आता जायला पाहिजे. ॲक्च्युली नवरात्र आले म्हटल्यावरती. सो मग मी काय पुढचा मागचा विचार केला नाही. सरळ 2 जोडी कपडे भरले आणि गावी निघून आलो. फ्रायडेला रात्री बसलो, आज सकाळी सॅटर्डेला आता सकाळी उतरलो आहे मी. आणि बाहेरचं वातावरण बघा लिटरली, म्हणजे यार गावी पाऊस पडतो कोकणात गाईज. म्हणजे मुंबईला नाही आहे, पण हा परतीचा पाऊस पण एवढा पडतो आहे की नको झालं आहे की खरंच. म्हणजे असं थंड वातावरण झालं आहे ना, मला सकाळी उठवत नव्हतं. म्हणजे लिटरली घोंगडी घेऊन मी झोपूनच गेलो होतो. तर आता मागाशी उठलो, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, आईने चहा दिला होता. चहानंतर डायरेक्ट मला लगेच जेवायला घेतलो आणि आता मस्त बसलो आहे अंगणात. आणि घरात पण आता कोण नाही, म्हणजे सगळे कामधंद्याला गेलेत. घर पण कसं रिकामी आहे. म्हणजे जेव्हा कार्यक्रम वगैरे काय असतो, उत्सव वगैरे, तेव्हा कसं एकदम घर भरल्यासारखं वाटतं. पण आता काहीच नाही. आता संध्याकाळी येतील सगळे, तर त्यांचीच वाट बघतो मी पण बसून. अँड येस, संध्याकाळी आपण जाणार आहोत. संध्याकाळी म्हणजे रात्री जाणार आहोत. रात्री जत्रा भरणार आहे आपल्या शारदा देवीच्या मंदिरात तुरुंबवलं. सो मी तुम्हाला ते शूटिंग दाखवणार आहे आणि आजचा आपला व्लॉग स्पेशली देवीसाठी असणार आहे. सो भेटूयात मग संध्याकाळीच. चला चलो बस, ठरल्याप्रमाणे रात्र झालेली आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता आम्ही जातो शारदा देवीच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी. सो चला मग माझ्यासोबत. हे येतोच काय? आता गाडीत मामा वगैरे सगळे बसले आहेत. गाडीने जाणार आहोत. मामा, माझ्या 2 बहिणी, हाय मामी. चल बस 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 बस, लेट होईल, पाऊस पण येईल. बापरे केवढी लाईन. सो गाईज फायनली पोचलेलो इथे आणि आता मंदिरासाठी, आपल्या दर्शनासाठी मंदिरामध्ये अनाऊन्समेंट होत आहे. सो आपण आता तिकडेच जात आहोत. सो गाईस, मेन गेटमधून एंटर झालं आतमध्ये आणि खूप दुकानं वगैरे खूप लागले आहेत. मस्त मजा येते, म्हणजे एक एनर्जेटिक वाईब येते. आणि गर्दी बापरे, मोबाईल एवढा जस्टिस करत नाही, गर्दी तेवढी दिसणार नाही. पुढे जाऊन दाखवतो. तर
तर मित्रांनो फायनली आपण शारदाई देवीच्या मंदिरात पोहोचलो आहोत आणि खरं सांगू तर इथलं वातावरण एवढं प्रसन्न आणि मंत्रमुग्ध होतं ना, आणि त्यातून मंदिराची ही रोषणाई बघून माझे तर डोळे अगदी पाणावून गेले होते खरंच. गाईज, मंदिराच्या भोवती असणारी लोकांची ही एवढी गर्दी आणि लांबच लांब रांगा, अहो एवढंच काय, मंदिराच्या आत देखील लोकांनी एवढी गर्दी केली होती, ती फक्त आणि फक्त शारदाई देवीच्या दर्शनासाठीच. आता थोड्याच वेळात येथील स्थानिक मंडळींकडून आईच्या मंदिरात जाखडी नृत्याचं आयोजन केलं आहे. चला तर मग त्याची पण एक छोटीशी झलक पाहूया.
गाईज, तुरुंबवच्या या शारदाई देवीचं मंदिर इतकं जागरूक देवस्थान आहे ना की खूप लांबून लोक इथे फक्त आणि फक्त आईच्या दर्शनासाठीच आले आहेत. अहो एवढंच नाही तर खूप जण इथे आईला नवस करण्यासाठी देखील येतात आणि कित्येक लोक तरी ते केलेला नवस फेडण्यासाठी देखील आले आहेत. आणि म्हणूनच या शारदाई देवीला नवसाची देवी असं देखील म्हटलं जातं. आणि गाईज, हे मी नाही सांगत आहे तर ही लोकांची एवढी गर्दी आणि त्या गर्दीत कित्येकांना झालेला अनुभव सांगत आहे. आपण जर मंदिर परिसरामध्ये असाल आणि आपण नवस फेडण्यासाठी टोकन नंबर घेतलेला असेल तर आपण त्वरित मंदिरात संपर्क साधायचा आहे. टोकन नंबर 1 ते 70. मला घ्या. करणे आणि नवस फेडणे हा कार्यक्रम सुरू आहे. सो गाईज, हे आहे समोर शारदा देवीचं मंदिर. मंदिरात जाऊन आलेलो आम्ही. सगळे कार्यक्रम वगैरे झालेले आहेत. आता नवस फेडणे आणि नवस करणे आणि नवस फेडणे हे कार्यक्रम चालू आहेत. आणि आम्ही आता जत्रेचा आनंद घेत आहोत. इकडे मस्त स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. टोकन नंबर 40. बाई, काय हा चिखल. टोकन नंबर 40 संदीप कदम. सो मित्रांनो, आम्ही आता जत्रेत आलो आहोत आणि आत्ता आम्ही जत्रेचा आनंद घेत आहोत. बाय द वे, आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मंदिरात नवस करणे आणि नवस फेडणे असा आगळा वेगळा कार्यक्रम सुरू आहे. आणि हा कार्यक्रम पूर्ण रात्रभर चालू असतो, ते दिवस पहाटेपर्यंत. सिरियसली गाईज, आय एम टेलिंग यू, नवरात्रीतले 9च्या 9 दिवस आईच्या मंदिरात हे कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे तुम्ही गर्दीचा अंदाजा लावू शकता. इथे रोज असंख्य लोक येतात, असंख्य. गाईज, मस्त जत्रेचा आनंद लुटला, पण निघताना हा खाऊ मात्र मी आवर्जून घेतला, कारण ही माझी खूप जुनी आठवण आहे अँड आय होप तुमची पण असेलच. चला, आता निघायची वेळ झाली, पण निघताना नजर मात्र पुन्हा एकदा शारदा देवीच्या मंदिराकडे गेली. खरंच तिथून निघायचं मनच करत नव्हतं. हे आई, तुझा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे. पुन्हा एकदा नक्की येईन तुझ्या भेटीसाठी. आता निरोप घेतो. सो गाईज, आत्ता रात्रीचे 2 वाजलेत आणि जस्ट मंदिरातून बाहेर पडलो आहे. शारदाई देवीचं मंदिर वगैरे पाहिलं, खूप छान होतं आणि आतलं वातावरण पण खूप मस्त होतं. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि जत्रेत पण गेलो होतो. जत्रेत वगैरे फिरलो, तिथं खूप काही गोष्टी खाल्ल्या आणि आता शेवटचा हा आईस्क्रीम कुल्फी म्हणून एक घेतलं होतं डिझर्ट. सो सगळं व्यवस्थित झालेलं आहे अँड आता घरी चाललो आहे. खूप थकलेलो पण आहे, कारण उद्या परत निघायचं आहे मुंबईला. सो हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. सो मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा शारदाई देवीच्या दर्शनाचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.